आधुनिक मराठी कवितेतील एक अत्यंत महत्वाचे निसर्ग कवी म्हणजे कवी ना.धो. महानोर. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्ये येती यशी फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. अशा सुंदर कल्पना मांडणाऱ्या या कवीच्या जैत्रे जैत चित्रपटातील रचना रसिकांच्या चिरकाल स्मरणात राहणाऱ्या आहेत. आणि आजचा विशेष योग असा आहे की ही गीतं गाणारे मूळ गायक चंद्रकांत काळे आणि रवींद्र साठेच ती आपल्या समोर सादर करणार आहे. आणखी एक विशेष गोष्ट आहे, ओरिजिनल रेकॉर्डिंग नंतर 32 वर्षांनी, तब्बल 32 वर्षांनी चंद्रकांत काळे आणि रवींद्र साठे या रचना आज एकत्रितपणे या मंचावरून सादर करणार आहे. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, या तांबऱ्या गर्दीत मांडून इवले घर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. आल्या बरसाती घेऊन मेघ मल्हाराची धून, त्या झिंगल्या झाडाला बांधले पैंजण. चांदण्या गोंधून चांदण्या गोंधून धरलिया झालर. आम्ही ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी, वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी. लिंगोबाचा देव कसा बैसला देवारी, वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी, वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी. डोंगर देवारी राती फिरते अंबारी, डोंगर देवारी राती फिरते अंबारी. देवाजीच्या डोईवरी मेघुटाची बारी, देवाजीच्या डोईवरी मेघुटाची बारी. भक्ताचा नाजा फिरते का दरबारी, वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी, वाडीवरल्या लाटा गेल्या आभाळाच्या पारी. हे लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला, हे लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला. ठाकर गडी तिथं कधी नाही गेला, ठाकर गडी तिथं कधी
हाराचा पोर सुरव्या देव भर डोक्यावरी आला हे नाग्याचा दोरा पुरा खालीवर गेला डोंगर चढाचा सराव चालला ठाकर गणित कधी नाही गेला ठाकर गणित कधी नाही गेला हो लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला हो लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला हो लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला रसिक हो, आजचा हा आनंद योग खरोखरच दुर्मिळ आहे. कारण तब्बल 32 वर्षांनंतर चंद्रकांत काळे आणि रवींद्र साठे यांनी या रचना इथे सादर केल्या आणि आज आपलं भाग्य आहे की या विशाल जनसमुदायाबरोबरच स्वतः श्री नाधो महानोर इथं आहेत आणि आपल्याबरोबर या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत.